ताई मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आता जर नवीन पिढी बघली तर नवीन पिढीला असं वाटत नाही का आपण धवला बिवला शिकावा, पण तुमचे सारखे तरुण व्यक्तीला कला वाटला का धवला शिकायला पाहिजे? म्हणजे मी पहिल्यापासून गाता हो, लहानपणापासून लय आवड होती. बाय ना लोक हसाची मला. इंजिनिअरिंगला होताना तरी कोणचं लगीन असला का मला दे ना बाबूला द्या, मला बाबूच बोलतात तर बाबूला द्या ना गाणी बोलायला. पण तवा हसाची इक गात माझी टिंगल उरवाची. पण नंतर मला असं वाटलं की कला लाज वाटली पाहिजे आपली संस्कृती जपायला. धवला म्हणजे आपल्या आगरी कोली आदिवासी कुंभी कराडी मराठी बराच असा बौद्ध समाज पण त्याच्यान गायला जाणारा मंत्रगीत होता दादा. धवलारीन शिवाय आपला कंचाच काम होत नव्हता. धवलारीन म्हणजे आपल्यासाठी एक प्रकारे बामून होती ब्राह्मण. पण आता का झाले सगळी शिकल्याव सवरल्याव ना संस्कृती जपायला आपल्याला लाज वाटले ना आपली संस्कृती आपली भाषा आपण नाही टिकतील मग कोण टिकतील. मला दादा तर भीती वाटत दादा. सगळा बाहेरचा व्यवसाय बाहेरची लोक करतात. उद्या सकाळ आपली संस्कृती टिकवायला पण बाहेरच्या नका बोलू म्हणजे झाला आओ हमारे घर में शादी है धवला गाणं आहे. मग तुम्ही काय कराल? धवला टिकला पाहिजे ना. मला सगळी हसाची दादा ना. आता बघ कसा झाला येरी येरी बोलून येरीने इतिहास घडवला. बरोबर ना. अशा बऱ्याच गोष्टी असतात संस्कृती तुम्ही जर करत असाल ना तर त्याला टिकवत ठेवा. बाय पुढे जात राहा. नक्कीच लोक हसतील पण एक दिवस नक्की तुम्हाला डोक्यावर घेतील. थँक्यू ताई. तुम्हाला